नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आलू पराठा. आलू पराठा बनवण्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतले आहेत. नंतर मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हिरवी मिरची वाटून झाली आहे. आता आपण बटाटे स्मॅश करून घेणार आहोत. बटाटा आपला स्मॅश करून झाला आहे. गॅसवर मी आता पॅन गरम करायला ठेवणार आहे. त्यामध्ये घालणार आहे 1 चमचा तेल. तेल गरम झाले आहे. त्यामध्ये घालणार आहे मोहरी, जिरे, मोहरी तडतडली की त्यामध्ये घालणार आहे वाटलेली हिरवी मिरची. थोडीशी हळद आणि स्मॅश केलेला बटाटा. यामध्ये तुम्ही धना जिरा पावडर, लाल तिखट देखील ऍड करू शकता. चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि थोडीशी कोथिंबीर. त्याची भाजी आपली तयार झाली आहे. थंड होण्यासाठी ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात. बनवायला घेते. गॅसवर तवा गरम करायला ठेवला. पराठा बनवण्यासाठी मी गव्हाचे पीठ आधीच मळून ठेवले होते. हे आपण तेल लावून चांगले मळून घेणार आहोत. इथे मी कणकेचा गोळा तोडून घेणार आहे. आणि तो लाटून घेणार आहे. पराठा स्टफिंग करताना व्हिडिओ माझ्याकडून शूटच झाला नाही. पराठा आपला लाटून झाला आहे. आता मी त्याला तव्यावर भाजण्यासाठी टाकणार आहे. पराठा तव्याला चिटकू नये यासाठी तव्याला तेल लावून घेणार आहे आणि मग नंतर पराठा त्यावर टाकणार आहे. तेल लावून गॅसवर पराठा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला पराठा कुठेही फुटलेला नाहीये किंवा त्यातील स्टफिंग देखील बाहेर आलेले नाहीये.
पराठा छान मस्त दोन्ही साईडनी भाजून झाला आहे. पराठा दोन्ही बाजूनी लालसर भाजून झाला आहे. आलू पराठा बनवून तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही. पराठा कुठेही फुटलेला नाहीये किंवा आतमधलं स्टफिंग देखील बाहेर आलेलं नाहीये. अशा प्रकारे बनवून तुम्ही लहान मुलांना खायला देखील देऊ शकता. तयार आहे आपला आलू पराठा. सॉस सोबत तुम्ही सर्व करू शकता. मुलींना टेस्ट करायला देते. लहान मुलांना खाण्यासाठी तयार आहे आपला टेस्टी आलू पराठा.